नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपच्या माजी नगरसेविका तसेच भाजपच्या उमेदवार सुजाता पलांडे यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून घरातील सदस्यांना धमकावल्याप्रकरणी 5 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना गुरुवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली। सुजाता सुनील पलांडे वय वर्ष 57 राहणार संत तुकाराम नगर पिंपरी यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार सुरेश खत्री, रवी खत्री, हरिप्रीत सिंग भत्तुया, जबल सिंग उर्फ संदीप, मनीष होरा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 329, 115(2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजाता लांडे यांच्या घरात आरोपींनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला। त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त करून त्यांची आई आणि इतर पाहुणे तसेच घरातील सदस्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली। घरामध्ये दहशत निर्माण केली असल्याचं फिर्यादीत नमूद आहे। या घटनेनंतर संत तुकाराम नगर परिसरात मोठा राडा झाला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। भाजप कार्यकर्त्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।